नमस्कार, रिया शेअर मार्केटमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आपण स्टॉक्समध्ये एखादे इन्व्हेस्ट करतो तेव्हा काही पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत किंवा ते पॉईंट्स किंवा ॲनालिसिस आहेत, ते ॲनालिसिस आपल्याला प्रॉपर येतात की नाही किंवा त्याचा स्टडी आपल्याला कितपत आपण त्याचा स्टडी केला आहे किंवा त्याचं प्रॉपर नॉलेज किती घेतलेलं आहे। एखाद्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायच्या अगोदर त्याचा डीपली स्टडी करावा लागतो। ते पॉईंट मी तुमच्याशी आज डिस्कस करणार आहे। कोणते पॉईंट आहेत ते आणि त्या पॉईंटचा कसा स्टडी करावा लागतो तो मी नंतर डिस्कस करेन, पण सध्या जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सांगणार आहे। तर फर्स्ट आहे स्टॉक सिलेक्शन, सेकंड आहे टेक्निकल ॲनालिसिस आणि थर्ड आहे फंडामेंटल ॲनालिसिस। हे तिन्ही ॲनालिसिस तुम्हाला येतात का, त्याचा डीपली स्टडी आहे का, प्रॉपर नॉलेज आहे का, मगच तुम्ही त्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही किंवा कोणाच्या सांगण्यावरून करायची, हा तुमचा क्वेश्चन आहे। तर व्यवस्थित प्रॉपर नॉलेज घ्या आणि मग स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा। तर रिटेलर लोक आपल्यासारखे इकडेच फसतात, त्याच्यामुळे त्यांचे लॉसेस भरपूर होतात। त्याच्यासाठी बिगिनर लोकांनी हे 3 पॉईंटचा व्यवस्थितपणे स्टडी केलं पाहिजे, प्रॉपर नॉलेज घेतलं पाहिजे आणि मगच स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे। तर आपण पुढे डिस्कस करूया ते तिन्ही पॉईंट। स्टॉक सिलेक्शन हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण स्टॉक मार्केटमध्ये 5000 पेक्षा पण जास्त कंपनी आहेत। तर तुम्ही कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करणार किंवा कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार, त्याच्यासाठी स्टॉक सिलेक्शन ही मेथड असते। स्टॉक सिलेक्शन करण्याची एक मेथड असते, ती तुम्हाला येते का किंवा स्टॉक सिलेक्शन कशा प्रकारे केलं जातं त्याचं काही नॉलेज आहे का, त्याचं स्टडी केलं आहे का तुम्ही व्यवस्थित। आणि जर तुम्ही स्टॉक सिलेक्शन व्यवस्थित पद्धतीने करत असाल तरच तुम्ही पुढची स्टेप्स घेऊ शकता। फर्स्ट पॉईंट आहे स्टॉक सिलेक्शन। तुम्ही 5000 कंपन्यापैकी 5000 पण कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही आणि तुमच्या डोळ्यासमोर दिसणाऱ्या कंपनीमध्ये डायरेक्ट तरी इन्व्हेस्ट करू शकत नाही। ह्याच्यामुळेच बऱ्याच जणांचा लॉस झालेला आहे मार्केटमध्ये। त्याच्यासाठी स्टॉक सिलेक्शन ही खूप महत्त्वाची मेथड आहे। स्टॉक सिलेक्शनचं चांगल्या प्रकारे तुम्ही नॉलेज घेऊ शकता। स्टॉक सिलेक्शन कसं केलं जातं, काय मेथड्स यूज करतात, त्याचा डीपली स्टडी करावा लागतो। स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी रोज 2 तास तरी द्यावे लागतात, 2 तास तरी डेली आपल्याला स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी जातात। एवढं लक्षात ठेवा तुम्ही की स्टॉक सिलेक्शन हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि स्टॉक सिलेक्शन केल्यानंतर मग बाकीचा स्टडी आहे त्या स्टॉक्सवर। सिलेक्ट केलेल्या स्टॉक्समधून मग त्याच्यावरती आपण पुढचा स्टडी केला जातो त्या स्टॉक्सवर। तर आपण बघूया की स्टॉक सिलेक्शन केल्यानंतर पुढं त्या स्टॉक्समध्ये अजून काय नॉलेज घ्यायला लागतं किंवा काय स्टडी केला जातो त्या स्टॉक्सवरती। आता तुम्ही इथे स्क्रीनवरती बघत असाल टेक्निकल ॲनालिसिस। स्टॉक सिलेक्शन झाल्यानंतर स्टॉक सिलेक्ट केलेले असतात आपण, त्याचा जे स्टॉक सिलेक्ट केले त्याच्यानंतर आपण टेक्निकल ॲनालिसिस करतो। समजा आता 5000 कंपनी आहेत, त्याच्यातून आपण स्टॉक सिलेक्शन करून SBI बँक ही सिलेक्ट केली। मी जस्ट एक्झाम्पल देते, SBI ही बँक आपण सिलेक्ट केली आणि त्या स्टॉकचं आपण टेक्निकल ॲनालिसिस करायचं। तर टेक्निकल ॲनालिसिस कसं केलं जातं किंवा त्याचं काही तुम्ही नॉलेज घेतलं आहे का, त्याचा काय डीपली स्टडी केलं आहे का, तर टेक्निकल ॲनालिसिस कशा प्रकारे केलं जातं, जर तुम्हाला येत नसेल तुम्ही क्लासेस पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये किंवा ते चार्ट बघून चार्टवरती कॅन्डल रेड ग्रीन कॅन्डल असतात, इंडिकेटर असतात, काही इंडिकेटरनुसार टेक्निकल ॲनालिसिस केलं जातं। तर त्याचा स्टडी आहे का तुम्हाला किंवा डीपली स्टडी केला आहे का टेक्निकल ॲनालिसिसचा। टेक्निकल ॲनालिसिस जर येत नसेल तर अजिबात तुम्ही त्या स्टॉक्समध्ये स्टॉक सिलेक्ट केला आहे त्याचं टेक्निकल ॲनालिसिस येत नाही आहे, कुठे पण स्टॉक बाय करून चालत नाही। स्टॉकची एंट्री प्राईस, टार्गेट प्राईस आणि स्टॉप लॉस प्राईस, टेक्निकल ॲनालिसिस जर येत नसेल तर हे तिन्ही पण पॉईंट तुम्हाला येणार नाहीत किंवा कुठे एंट्री घ्यायची आहे त्या स्टॉक्समध्ये, कुठे एक्झिट व्हायचं आहे त्या स्टॉक्समधून,
की प्रॉफिट झालं 200 रुपये की तुम्ही लगेच एक्झिट होता, किंवा लॉस झाला 4000 2000 तर वाट बघत बसता, कुठे एक्झिट व्हायचं ते कळत नाही. त्याच्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रिटेलर लोक इथेच फसतात. रिटेलर लोकांचं कळत नाही की त्या स्टॉक्समधून कुठे एक्झिट व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस हे तुम्हाला आलंच पाहिजे आणि त्याचा डीपली स्टडी असलाच पाहिजे, तरच तुम्ही पुढची स्टेप्स घेऊ शकता. फर्स्ट होता स्टॉक सिलेक्शन, सेकंड आहे टेक्निकल ॲनालिसिस, सेकंड झाला टेक्निकल ॲनालिसिस आणि थर्ड आहे फंडामेंटल ॲनालिसिस. फंडामेंटल ॲनालिसिस मी थोडक्यात सांगते. कंपनी स्ट्रॉंग आहे की नाही, कंपनीमध्ये शेअर होल्डर किती आहेत, कंपनी सेल्स ग्रोथ कशी आहे, कंपनी प्रॉफिटेबल आहे की नाही, बॅलन्स शीट कशी आहे, बऱ्याच गोष्टी चेक केल्या जातात. भरपूर डीपली स्टडी आहे फंडामेंटल ॲनालिसिसचा, तो तुम्ही प्रॉपर केला आहे का. आणि स्टॉक सिलेक्ट केल्यानंतर हे तिन्ही पॉईंट त्या स्टॉक्समध्ये आपण चेक करतो, फंडामेंटल ॲनालिसिस करतो, टेक्निकल ॲनालिसिस करतो आणि मगच त्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही हा डिसिजन घेतो. तर बिगिनर लोकांनी हे पहिले पॉईंट चेक केले पाहिजेत. आपण व्यवस्थित परफेक्ट झालो आहे का या पॉईंटमध्ये, किंवा आपला प्रॉपर स्टडी झाला आहे का या गोष्टीवरती, या पॉईंटवरती, तरच इन्व्हेस्ट करा. अदरवाईज इन्व्हेस्ट करू नका, कोणाच्या तर सांगण्यावरून अजिबात करू नका, तर तिकडे तुमचे लॉसेसच होतात. तर मला एवढंच सांगायचं आहे बिगिनर लोकांसाठी. आणि मी थोडक्यात सांगितलेले आहेत पॉईंट, आणि ते काय असतात किंवा त्याचा स्टडी कसा करावा लागतो तुम्ही यूट्यूबवरती नॉलेज घ्या, किंवा क्लासेस आहेत त्याचे क्लासेस पण लावू शकता आणि तशा प्रकारे स्टॉकमध्ये ॲनालिसिस करून इन्व्हेस्ट करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.